नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. इयत्ता 10वी मराठी सेतू अभ्यासिकेमधील दिवस 41. क्षेत्र लेखन क्षमता. कौशल्य. लेखन करताना शुद्ध लेखनाच्या नियमांचे पालन करता येणे. आणि संकल्पना आहे लेखन नियमानुसार लेखन. बघा की शुद्ध लेखन आपला मराठी भाषेमध्ये हा आत्मा आहे. त्यामुळं आपलं लेखन हे शुद्धच येणं. ज्यावेळी आपण शुद्ध बोलतो त्यावेळी आपलं लेखन देखील शुद्ध होतं. त्यासाठी सुरुवातीला बोलत असतानाच आपण उच्चार शुद्ध करायला शिकलो की आपलं लेखनही शुद्ध होत असतं. तरीही काही शुद्ध लेखनाचे नियम आपल्याला दिलेले आहेत, आपल्या पुस्तकामध्ये आहेत, ते आपण अभ्यासणं गरजेचं आहे. तरीही काही ठराविक नियमांची ओळख स्पष्ट जे आहे ते थोडक्यात सांगते. की बाळांनो, की ज्यावेळी आपण एकाक्षरी शब्द लिहित असतो, जसं की म, ज, मी, जी, ती, त्यावेळी अशा एकाक्षरी शब्दांना आपण नेहमी दीर्घ वेलांटी द्यायची असते. मुळात आपल्याला स्वर माहिती असणं आणखीन गरजेचं आहे. म्हणजे त्या स्वरामध्ये देखील काही ऱ्हस्व स्वर असतात, काही दीर्घ स्वर असतात. आणि ऱ्हस्व स्वर जसं मी म्हणते ई, उ, पहिले जे आहेत ते सगळे आहेत ऱ्हस्व. आणि दीर्घ ई, दीर्घ उ हे जे आहेत ते दीर्घ स्वर आहेत. मग ज्यावेळी आपण एकाक्षरी शब्द लिहित असतो त्यावेळी त्यांना दीर्घ वेलांटी द्यायची असते, ज्याला आपण दुसरी वेलांटी असं म्हणतो. पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी, पहिला उकार आणि दुसरा उकार. तसंच की जो आपण दुसरा म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, दीर्घ. आणि पहिली म्हणतो त्याला ऱ्हस्व असं म्हटलं जातं. हे आपल्या 5वी ते 8वी मध्ये शिकलेलं आहोतच, पण तरी पुन्हा एकदा आपल्यासाठी की ऱ्हस्व आणि दीर्घ हे लक्षात ठेवायचं. आणि साधारणतः जेव्हा एकाक्षरी शब्द असतो त्यावेळी आपण दीर्घ वेलांटी द्यायची आहे. आणि अपवाद फक्त याला नी आहे. नी आपण म्हणतो मी तो, किंवा मी सर्वजण मिळून गावाला गेलो. तर नी मध्ये हा बघा नकळत मी आता बोलता सुद्धा आणि हा उच्चार झालेला आहे. आणि त्यामध्ये आणि नी मध्ये आणि हा दडलेला शब्द आहे. त्यामुळं नी या एकाक्षरी शब्दाला मात्र ऱ्हस्व वेलांटी दिली जाते. बाकी सगळ्या शब्दांना, सगळ्या अक्षरांना ही दीर्घ वेलांटी दिली जाते. तसंच ज्यावेळी आपला पहिला उकार, ज्याला आपण ऱ्हस्व उकार असं म्हणतो आणि दीर्घ उकार असं पण म्हणतो, तर त्यावेळी ज्यावेळी दीर्घ म्हणजे शेवटचा शब्द अक्षर असेल त्यावेळी दीर्घ उकार देणं अपेक्षित आहे. तसंच वेलांटी देखील ज्यावेळी शब्दामध्ये शेवटचं अक्षर असतं तर त्यावेळी देखील तुम्ही दीर्घ वेलांटी देणं अपेक्षित आहे. उकारामध्ये देखील जेव्हा शेवटचा शब्द असेल, अंत शब्द असतो, अक्षर असतं, तर त्यावेळी त्याला आपण दुसरा उकार, ज्याला दीर्घ उकार असं म्हणतो, तो दीर्घ उकार द्यायचा आहे. फक्त परंतु या संस्कृत शब्दाला मात्र अपवाद आहे की त्याला आपण पहिला उकार द्यायचा आहे, तला, परंतु. त्याचप्रमाणे संस्कृतमधून काही शब्द आपल्या मराठीमध्ये आलेले असतात आणि ते संस्कृतमधून मराठीत आलेले शब्द हे काही वेळा आपल्याला माहिती नसतात, पण वाचन केल्यानंतर हळूहळू ते आपल्याला माहिती होतात. तर त्यामध्ये संस्कृतमध्ये जे शब्द आलेले आहेत ते जसेच्या तसे आपण आपल्या मराठीमध्ये देखील वापरत असतो. त्यामुळे ते जसे आहेत तसेच आपण स्वीकारायचे आहेत. जसं पण काही वेळा अद्यापि, तथापि वगैरे असता शब्द आहेत ते मात्र त्याच्यामध्ये मात्र वेलांटी ही आपल्याला पहिली द्यावी लागते. तर त्याला संस्कृतमधून जसेचे शब्द आपण जेव्हा आपल्या मराठीमध्ये वापरतो त्यालाच आपण तत्सम शब्द असं म्हणतो. म्हणजे त्याच सारखे असणारे शब्द मराठीत आपण वापरत असतो. तर ठीक आहे, आपण जाणून घेऊयात की काही उदाहरणं आपल्याला इथं दिलेली आहेत. ती उदाहरणं आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये कोणते शुद्ध शब्द आहेत, कोणते अशुद्ध शब्द आहेत तुम्ही लगेच ओळखू शकाल. तर पाहूयात तिथं दिलेली काही उदाहरणं. एखाद्या शब्दांची व्युत्पत्ती शोधणे म्हणजे एक प्रकारचा आनंद मिळवणे. बघा, हे एक पहिलं वाक्य दिलेलं आहे, नीट लक्ष देऊन बघा. एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती शोधणे म्हणजे एक प्रकारचा आनंद मिळवणे. दुसरं, एखाद्या शब्दाची उत्पत्ती शोधणे म्हणजे एक प्रकारचा आनंद मिळवणे. तुम्हाला लगेचच शुद्ध आणि अशुद्ध समजलं असेल उच्चारावरून देखील. सुशिक्षित माणसाला समाजभान असेलच असे नाही. सुशिक्षित माणसाला समाजभान असेलच असे नाही. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो.
बघा की या ठिकाणी दिलेले जे हे सगळे वरचे पांढऱ्या अक्षरामध्ये असलेले ते सगळे शब्द जे आहेत, जी वाक्य आहेत, त्या ही वाक्य जी आहेत ती सगळी शुद्ध लेखनाच्या दृष्टिकोनातून पूर्ण बरोबर आहेत. आणि हे पिवळ्या अक्षरामध्ये जी दिलेली आहे तर त्याच्यामध्ये एखादा शब्द सोडला तर बाकी सगळे अशुद्ध शब्द आहेत, 1-2 सोडले तर. जसं बघा की एखाद्या, हा अशुद्ध आहे, लगेच लक्षात येतं. उत्पत्ती नाही म्हणत कधी, व्युत्पत्ती. शोधणे, शोधणे म्हणतो आपण, शोधणे नाही. म्हणजे 1, 2, 3 हे 3 शब्द इथं आपल्याला अशुद्ध सापडले आणि इथं सगळे शब्द शुद्ध आहेत पहिल्या वाक्यामध्ये. दुसऱ्या वाक्यात सगळे शुद्ध आहेत. इथं बघा सुशिक्षित, क लिहिलंय, क नाही, चुकीचं आहे हे. न माणसाचा, न बाणाचा हवा, इथं हे चुकीचं आहे, अशुद्ध आहे. इथं बघा दरवर्षी, आत्ता आपण नियम पाहिला की जे अंत्याक्षर असतं त्यावेळेस त्याला दुसरी वेलांटी असते, इथं पहिली दिली, हे चुकले. इथं पण तेच झालेलं आहे बघा. शिक्षक दिन, म्हणजे हे दोन्ही शब्द इथं अशुद्ध आलेले आहेत. दिन म्हणजे गरीब असा अर्थ होतो, दिन म्हणजे दिवस असा अर्थ आहे, त्यामुळे हा शब्द बरोबर आहे, हा शब्द अशुद्ध आहे. आता खाली बघूयात आपल्याला काय कृती दिलेली आहे बघा. वरील उदाहरणामध्ये आलेले शुद्ध शब्द ओळखून लिहा आणि वरील उदाहरणामध्ये आलेले अशुद्ध शब्द ओळखून लिहा. मी जे आता तुमच्याशी चर्चा केली किंवा सांगितलं तुम्हाला तेच शब्द फक्त इथं तुम्ही लिहिणार आहात. पुन्हा बघा खाली की शिक्षकांनी वरील चर्चेप्रमाणे विविध उदाहरणे देऊन जाणून घे. चुकी बरोबर लिहायचे. हे शब्द लिहिलेले जे आहेत ते शुद्ध आहेत का नाही. सकाळी, ळी बरोबर, दुसरे आहे की नाही. आत्ताचे नियम मी सांगितले त्यामध्ये दीर्घ शेवटचं असतं ते दीर्घ वेलांटी आली, बरोबर. राष्ट्रीय, बरोबर. दूध दुसरा पाहिजे होता. मुलाने, बरोबर. वडील, आता हे पहिल्या शुद्ध लेखनाच्या दृष्टिकोनातून अगदी बरोबर आहे. आजी, चला दुसरी वेलांटी. सिनेमा, पहिली वेलांटी सला. हायस्कूल, बरोबर. परीक्षा, बरोबर. बघा आता खाली तर काही शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द दिलेले आहेत, जसेच्या तसे बघा. मी, ती, आता मी सांगितलेल्या नियमानुसारच आहे की नाही. एक अक्षरी शब्द असेल की त्याला नेहमी दीर्घ वेलांटी असते. मी, ती, जी, ही, फी. एक अक्षरी शब्द उकार दुसरा असतो, दीर्घ असतो उकार. तू, जू, धू आणि नी हा अपवाद असतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, बरोबर. नी. कवी, संस्कृत शब्द. कवी, ऋषी, संस्कृत. शनी, पशु, सगळे दीर्घ आले की बघा. फूल, सोन आणि. इति, कविता, सरिता, माहिती, परंतु, पहिला उकार अपवाद मी मगाशी संस्कृत शब्द सांगितलेला. विद्यार्थी, तथापि, संस्कृत शब्द. मती, भीती, पूजा, हे सगळे जे आहेत ते सगळे शुद्ध शब्द आहेत. आणि अशुद्ध बघा, आपण असं नेहमी बरेचदा मीला पहिली वेलांटी देतो, पूर्ण चुकीचं आहे. नेहमी दुसरी वेलांटी द्यायची. आणि मध्ये पहिली वेलांटी द्यायची. मंदिर पहिली, नवीन दुसरी, रला दुसरी. परीक्षा शब्द तर आपण सारखा लिहितो त्यामुळे दुसरी द्यायची, लक्षात ठेवा. कविता पहिली. हायस्कूल हा चुकीचा आहे, दुसरा पाहिजेत. नंतर वही दुसरा. कवी, अनुसया, चुकले. हे सगळे अशुद्ध शब्द आहेत. इथं हायस्कूल शब्द आपल्याला आलाय बघा. इथं हायस्कूल, इथं दुसरा पाहिजे, दुसरा उकार. परीक्षेला बघा इथं दुसरा, बरोबर आहे. हे आजी, दुसरा. आता हे शब्द तुम्हाला लक्षात आले. आता इथं काय त्यांनी सांगितलेलं आहे की वरील तक्त्यांच्या मदतीने शुद्ध शब्द व अशुद्ध शब्द याबद्दल माहिती देऊन. आता नियम मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत त्यामुळे तुमचे नियम लक्षात आले असतील. आता वरील उतार्यातील शब्दांचे खालील तक्त्यामध्ये वर्गीकरण करा. म्हणजे काय की अनुस्वारयुक्त जे जे शब्द आलेले आहेत ते तुम्ही इथले बघायचे आणि त्याप्रमाणे लिहायचं. जसं परंतु हा एक अनुस्वार असलेला शब्द आलेला आहे. दुसरा कुठला दिसतो इथं, दुसरा नाही दिसत आहे कुठला. त्याप्रमाणे रस्व म्हणजे पहिली वेलांटी पहिला उकार आलेले जे शब्द आहेत ते तुम्ही इथे लिहायचे आहेत. जसे आता पहिली वेलांटी पहिलं हे असलेले शोधा. इति, आणि, तथापि, नंतर किंचित, हे सगळे रस्व आले. आणखीन खाली आता दुसरं बघूयात आपण. दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी दुसरा उकार. हे सगळे बघा. मी, ती, जी, ही, फी, ती, धू, धू.
हे सगळे 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 आणि सोडून इति हे सोडून ही ओळ सोडून सगळे बऱ्यापैकी बघा हे दीर्घ आहेत. हे दीर्घ आहे, हा दीर्घ आहे, हा दीर्घ आहे, दीर्घ, हे दीर्घ. ते सगळे दीर्घ शब्द लिहून टाकायचे. तत्सम म्हणजे मी आता सांगितलं संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले शब्द. आता कवी हा संस्कृतमधला शब्द आलेला आहे, तो लिहायचा. ऋषी लिहा, विद्यार्थी लिहा, हे संस्कृतमधून आलेले शब्द आहेत जसेच्या तसे. सराव करूयात चला आता. लेखन नियमानुसार मी आता शुद्ध लेखनाचे काही नियम सांगितले. आणखी नियम तुम्हाला सविस्तर पाहिजे असेल तर आपल्या 9वीच्या पुस्तकातून जरा अवश्य पहा, लिहून घ्या आणि समजावून घ्या. आणि नाहीच अगदी काही झालं तर नक्कीच आपण इंटरनेटच्या माध्यमातून देखील ते पाहू शकतो. आता या उदाहरणामध्ये ओळखा शब्द कोणता बरोबर आहे. हां बरोबर. दुसरा बघा, बरोबर बरोबर. तिसरा बरोबर बरोबर. हां हां बरोबर आहे की पहिलाच. बरोबर आहे. पुढं बघा, कल्पक होऊयात की शुद्ध लेखनाचे नियम वाचा, पाठ्यपुस्तकातील हे शब्द असेच लिहा, हे पान अभ्यासा, शुद्ध लेखनाचा सराव करा. मी आता सांगितलं त्याप्रमाणे हे सगळं सांगितलेलं आहे की. आणि बोलताना बघा जाणीवपूर्वक शुद्ध शब्दांचा वापर करायला पाहिजेत, म्हणजे आपल्या चुका होत नाहीत. हमखास चुकणाऱ्या शब्दांची यादी तयार करा. रफार युक्त, जे रफाळ असणारे काही शब्द असतात ते तुम्ही, जसं दुर्दशा आपण पाहिलं त्याप्रमाणे आणखीन शब्द आपल्या धड्यामध्ये आहेत, ते तुम्ही पहा, लिहा, त्यांची यादी करा. असे हे शुद्ध लेखनाचे काही 4 ते 5 नियम तुम्हाला या उदाहरणांच्या साहाय्याने मी समजून दिलेले आहेत. ते ह्रस्व, दीर्घ, उकार, वेलांटी आणि तत्सम शब्द कसे ओळखायचे, ते एकाक्षरी शब्द आणि इतर शब्द तुम्हाला सांगितलेले आहेत. तर नक्की बऱ्यापैकी तुम्हाला शुद्ध लेखनाचे नियम कळाले असतील आणि तुम्ही समजून घ्याल याच अपेक्षेत तुम्ही आणखीन आंतरजालचा वापर करून साक्षी ॲप दीक्षा ॲपचा वापर करून तुम्ही आणखीन शुद्ध लेखन शुद्ध कराल याच अपेक्षेत आपण माझा चॅनल पाहत आहात आणि खऱ्या अर्थानं गोडवा निर्माण करत आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, मनस्वी तुमचे आभार मानून आज इथंच थांबूयात. धन्यवाद.